शेतकरी बंधूंनो, कृषी योजनांसाठी सरकारने नवीन धोरण आखलेलं असून या धोरणामुळे शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। लाभार्थी निवडीसाठी हे नवीन धोरण लागू असणार आहे। नेमकं हे धोरण कसं आहे आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना कसा मिळू शकतो याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपले शासन निर्णय GR चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, विविध कृषी योजना यापूर्वी लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात येत होत्या, मात्र आता या पद्धतीला पूर्णपणे बंद करून नवीन धोरण लागू करण्यात आलं आहे। यानुसार प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यालाच या योजनांचा फायदा मिळणार आहे। या बदलामुळे शेतकऱ्यांसाठी अधिक पारदर्शकता आणि सोय निर्माण होईल। तसंच शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी अनावश्यक वेळ वाया घालवण्याची गरज राहणार नाही। शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत। यामध्ये पीक विमा योजना, सिंचन सुधारणा योजना, शेती संबंधित अनुदान, शेतकरी कर्ज सुविधा आणि आधुनिक शेती साधने मिळवण्यासाठीची योजना, अशा वेगवेगळ्या या योजना आहेत। या सर्व योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पिकांचे नुकसान कमी करणे, शेतीसाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा आहे। योग्य योजनांचा लाभ घेऊन शेतकरी त्यांच्या शेतीत सुधारणा करू शकतात आणि आपलं उत्पन्न वाढवू शकतात। यापूर्वी या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना लकी ड्रॉ पद्धत वापरली जात असे। शेतकऱ्यांनी अर्ज केला आणि नशीब असलं तरच त्याला ती योजना मिळायची। या पद्धतीत अनेक शेतकऱ्यांचा अर्ज नसला तरी त्यांना लाभ मिळत नव्हता। अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली तरीही त्यांचा अर्ज लकी ड्रॉ पद्धतीने समोर येत नव्हता। त्यामुळे अनेक शेतकरी नाराज व्हायचे आणि तक्रारही करायचे। पण नवीन धोरणानुसार आता जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्यालाच प्राधान्य दिले जाईल। यामुळे लकी ड्रॉवर अवलंबून न राहता अर्ज लवकर करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच योजना मिळू शकतात। या नव्या पद्धतीमुळे योजना मिळवण्याची प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार आहे। लकी ड्रॉ पद्धतीमुळे फक्त 35 ते 50% शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष फायदा मिळत असे। उर्वरित शेतकऱ्यांना योजना मिळवणे शक्य होत नसे। त्यामुळे अनेक शेतकरी अनुदान किंवा लाभ घेण्यासाठी अनेकदा अपयशी ठरत होते आणि यामुळे वेळ आणि त्यांचं कष्टसुद्धा वाया जात असे। आता या लाभासाठी पुन्हा लकी ड्रॉ काढायला लागायचा, ती सोडत सारखी काढायला लागायची। पूर्वी आपण बघितलं, शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी अनेकदा अर्ज परत करायला लागायचा, त्यामुळे त्यांचा वेळ जायचा आणि अनेक वेळा अर्ज करूनही काहीच परिणाम होत नसल्यामुळे शेतकरी निराश व्हायचे आणि यामुळे योजना मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या। आता मित्रहो, लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करायचा आहे आणि या नवीन धोरणाचा लाभ घ्यायचा आहे। अर्ज करताना आपली माहिती, जमीन व पीक तपशील अचूक भरायचा आहे आणि योग्य माहिती भरली तर योजना आपल्याला सहजपणे मिळू शकते। पोर्टलवर अर्ज केल्याने शेतकरी त्याचा लाभ वेळेत आणि सुरक्षित पद्धतीने घेऊ शकतात। तर अशा प्रकारे या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि अर्ज प्रक्रियेत ताण कमी होईल। शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि योजना अधिक परिणामकारक ठरतील। तसेच कोणावरही अन्याय होणार नाही आणि सर्व योजना ह्या न्याय पद्धतीने वाटल्या जातील। यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि योजनांचा अधिक फायदा ते घेऊ शकतील। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे कृषी योजनांसाठी आलेलं हे नवे धोरण नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे या नव्या धोरणाचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल। तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय GR चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।